मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फडणवीसांची आज पुण्यात विजयी संकल्प सभा। पुण्यासह जालना, परभणी आणि नांदेडमध्येही फडणवीसांच्या सभा। कॅमेरामॅन आणि कार्टूनिस्टची युती झाल्याचं एक जण म्हणाला, पण ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या भीतीने ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। उद्धव ठाकरेंच्या मुंबई शाखांना भेटी। फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। दोन चिरंजीव काम करतायत, आता कुठेतरी थांबायला पाहिजे। सिंधुदुर्गातील मेळाव्यादरम्यान नारायण राणेंकडून राजकीय निवृत्तीचे संकेत। तर भल्या भल्याना पुरून उरलोय, राणेंना कोणी संपवू शकत नाही, नारायण राणेंचा विरोधकांवर पलटवार। राणे कुटुंब कायम एकत्र राहणार, कोणतंही वैर नाही। नितेश आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं वक्तव्य। विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे। चंद्रपूरसह अमरावतीत फडणवीसांचा भव्य रोड शो, तर अकोल्यात जाहीर सभा। अमरावतीत भुयारी, गटार, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली ती पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन। अकोला महापालिका निवडणुकीत महायुती 60चं पार टार्गेट पूर्ण करेल। अकोल्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आले, बिनविरोधातील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपांनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी। मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा, ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात। मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार। वचननामा नाही तर अपचननामा, आम्ही भ्रष्टाचाराचा कारनामा म्हणून पुस्तक काढणार आहोत। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर आशिष शेलार यांची टीका। उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल। ठाकरेंकडून अमित साटम यांच्यावर टीका करताना चाटम असा उल्लेख। उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केलाय। उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साटम यांचा पलटवार। पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायची आहे, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे। बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही। कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून पालिका अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या काळावरून नाकारण्यात आले होते। धुळ्यात गुरुद्वारातील गादीवर कोण बसणार यावरून वाद। गुरुद्वाराजवळच्या परिसरातील दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच लॉन्च होणार। ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटची चाचणी सुरू। हायड्रोजन ट्रेन 20 जानेवारीनंतर जिंद सोनीपत मार्गावर धावणार। सोनं 1100 रुपयांनी महागली। सोनं 1,35,200 रुपये तोळा, तर चांदी 2,35,000वर। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर। पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील हवा अत्यंत प्रदूषित। एक्सकडून आक्षेपार्ह अश्लील मजकूर काढून टाकणार, भारताने खडसावताच निर्णय। अशा लोकांची खाती कायमस्वरूपी निलंबित करण्याची घोषणा। एसटीच्या यूपीआयद्वारे तिकीट खरेदीतून 4 महिन्यात 300 कोटींहून अधिकचा महसूल। सप्टेंबर ते डिसेंबर 2025 मध्ये महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।